त्यामुळे त्यांनी सांगितलं की एक षडयंत्र होतं. षडयंत्र होतं तर हे कोणी रचलं ते षडयंत्र? एक तर जे उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही. कुणी रचलं पण काँग्रेस रचलं. मग जे काही राष्ट्रवादीच्या लोकांनी रचलं, बीजेपीच्या लोकांनी षडयंत्र रचलं, काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं की त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या आणि काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब आणि याच्यामध्ये खरगे जे आहे काँग्रेसचे खरगे आणि पवार साहेबांचा काहीतरी तीव्र वाद झाला आणि पवार साहेब आणि त्याच्यानंतर काय प्रमुख मंडळीची मीटिंग जी आहे चालण्यात होतं आमच्या राष्ट्रवादीच्या. त्याप्रमाणे 8 वाजता एका ठिकाणी मीटिंग बोलवली, परंतु त्या मीटिंगला अजितदादांना हजर नव्हतं. दुसऱ्या दिवशी जे आहे जेव्हा टीव्ही लावले 8-9 वाजता तेव्हा लक्षात आलं की अजितदादांचा शपथ की ताबडतोब पवार साहेबांकडे गेलं होतं. पवार साहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण फोन केला होता आणि सांगितलं होतं की आपण मजबूतीने उभं राहिलं पाहिजे आणि हा प्रयत्न जो काही झालेला आहे ते होणार नाही, की आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागलो.